चिंटू कोणी केलंय हे? हिम्मत असेल तर समोर ये. कुणी आहे का? चिंटू चिंटू कुणी आहे का? अस्मिता जीत सर अगं तुला जाळ्यात कशी काय अडकलीस? जीत सर हे थांब मी सोडवतो तुला. हे हे नाही सुटत आहे. सुटेल सुटेल सॉटेल. ये हे बघ ये बाहेर ये. ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे पण थँक्यू सो मच. आज पुन्हा एकदा तुम्ही वाचवलत मला. त्या नीच माणसाने चिंटू इथे असं भासवलं आणि हा सापळा रचला आणि मी अडकले ह्याच्यात. रिलॅक्स रिलॅक्स. मी आलोय ना, सगळं ठीक होईल. रिलॅक्स. हो पण चिंटू कुठे असेल? त्याने कुठे ठेवलं असेल चिंटूला? अस्मिता त्या नालायकाचा पत्ता शोधून काढलाय मी. काय? हो चल माझ्यासोबत. चिंटू 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 बाळा घाबरू नकोस. आता मी आले ना. हा का घाबरतोस तू? हा घाबरू नको. तू ते जीत सर आहे. तू का घाबरतोस त्यांना? चिंटू नाही ते जीत सर नाही आहे. बरोबर बोलतोय तो. मी जीत कुमार नाहीये, इंद्रजीत आहे. ओळखलंस? तुला त्रास देणारा, फोन करणारा, धमक्या देणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तो मीच आहे. इंद्रजीत मुकादम मुकादम. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.